विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी 31 जुलै 2022 रोजी झालेल्या पेपर क्रमांक 1च्या गणित विषयाच्या 50 प्रश्नांची उत्तरसूची काय आहे ते पाहणार आहोत. माझ्याकडे सेट ए आहे. तुमचा जो सेट असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमचा पेपर चेक करायचा आहे आणि आपला स्कोअर किती होतोय तो जाणून घ्यायचा आहे. तसेच मला कमेंटद्वारेही नक्की कळवायचं आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 26 आहे. एका कोणाचा पूरक कोन व कोटी कोन यांच्या मापांचे गुणोत्तर 8:3 आहे, तर त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी असलेले गुणोत्तर किती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1:4. प्रश्न क्रमांक 27. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 28 मीटर आहे. त्या बागेभोवती 5 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपयांप्रमाणे किती खर्च येईल? तर याचंही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 44,000 रुपये. हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. -2x वर्ग छेद 3y कंसाचा घन बरोबर किती? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत यामध्ये. तर याचे 2 अचूक पर्याय म्हणजे बरोबर पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन्हीही बरोबर उत्तरं आहेत. प्रश्न क्रमांक 29. 10 संख्यांची सरासरी 20 आहे. त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे. शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे. तर 7वी संख्या कोणती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 62 ही 7वी संख्या आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30 आहे. 5a - 3b ची बेरीज व्यस्त संख्या व -6a अधिक 2b ची बेरीज व्यस्त संख्या यांची बेरीज किती? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 a अधिक b हे बरोबर आहे. प्रश्न 31. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? तर या पर्यायामध्ये अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. क हे विधान अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी असत्य विधान कोणते? 4 पर्यायातील असत्य विधान कोणते हे ओळखायचं आहे. समांतरभुज चौकोनाचे सम्मुखून एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या भुजा एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात आणि समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. तर यातील 2 अचूक पर्याय ओळखायचे आहेत. तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. विधान ब आणि विधान क हे बरोबर आहे. काय? समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या भुजा एकरूप असतात, तसेच समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. ही विधाने दोन्हीही बरोबर आहे, म्हणजेच अचूक, म्हणजेच काय बरोबर आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33. एका इष्टिकाची ती आकाराच्या टाकीची लांबी रुंदीच्या 1.5 पट असून त्याची उंची लांबीच्या दुप्पट आहे. टाकीचे एकूण घनफळ 4500 घनमीटर असल्यास टाकीची उंची किती? यातील 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. तर याचं योग्य उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 3000 सेमी आणि पर्याय क्रमांक 3 30 मीटर हे याचे अचूक उत्तर आहेत. हे सेंटीमीटरमध्ये 3000 सेमी आणि ह्याचं मीटरमध्ये 30 मीटर, त्यामुळे याचे दोन्ही उत्तर बरोबर असणार आहेत. प्रश्न क्रमांक 34 आहे. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. या चाकाने 400 फेरे पूर्ण केले तर त्याने कापलेले अंतर किती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1.76 किलोमीटर इतकं अंतर कापलं आहे. 35वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत रेषा L समांतर रेषा M समांतर रेषा N आणि रेषा X व रेषा Y या छेदिका आहेत. जर AB बरोबर 18 सेंटीमीटर, BC बरोबर 30 सेंटीमीटर, QR बरोबर 21 सेंटीमीटर, तर PR बरोबर किती हे विचारले. इथं काय विचारलंय? PR काढायचं आहे. तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 12.6 सेंटीमीटर. पुढील प्रश्न पाहूयात. ज्या संख्येला 18ने भागले तर 1 बाकी उरते आणि 24ने भागले तर बाकी 7 उरते व 36ने भागले तर बाकी 19 उरते, अशी लहानात लहान संख्या कोणती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 4 55. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37. 7x वर्ग वजा 2x अधिक 4 या बहुपदीतून कोणती बहुपदी वजा केली असता 10x वर्ग अधिक 5 ही बहुपदी मिळेल. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 वजा 3x वर्ग वजा 2x वजा 1 ही बहुपदी आपल्याला मिळेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37. 7x वर्ग वजा 2x अधिक 4 या बहुपदीतून कोणती बहुपदी वजा केली असता 10x वर्ग अधिक 5 ही बहुपदी मिळेल. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 वजा 3x वर्ग वजा 2x वजा 1 ही बहुपदी आपल्याला मिळेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38 आहे. वर्गमुळात 1.96 वजा वर्गमुळात 2.25 अधिक वर्गमुळात 2.89 छेदात वर्गमुळात 0.000256 बरोबर किती. याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 10चा वर्ग. प्रश्न क्रमांक 39. प्रज्ञाकडे जेवढी 2 रुपयांची नाणी आहेत तेवढीच 5 रुपयांची नाणी आहेत. तिच्याकडे एकूण 196 रुपये आहेत तर तिच्याकडे असणाऱ्या 5 रुपयांच्या नाण्यांची संख्या किती असं विचारले. या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 28. प्रश्न क्रमांक 40. 40 अंश व 140 अंश मापाचे एकच शिरोबिंदू नसलेले कोण काढले तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. तर या विधानांपैकी पर्याय क्रमांक 1 हा अचूक येणार आहे म्हणजेच बरोबर येणार आहे. ते कोण पूरक कोण आहेत. प्रश्न क्रमांक 41 पाहूयात. संख्या रेषेवर P बिंदूचा निर्देशक वजा 307 असेल आणि P व Q या बिंदूमधील अंतर 2 एकक असेल तर Q बिंदूचा निर्देशक किती असेल. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. यातीलही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42 आहे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे. त्या वर्तुळावरील 16 सेंटीमीटर लांबी असलेल्या जीवेच्या केंद्रापासूनचे अंतर किती असेल. तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 6 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 43. एका सभागृहाची लांबी 30 मीटर व रुंदी 9.5 मीटर आहे. त्या सभागृहात सगळीकडे अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या असतील तर अशा किती फरशा लागतील. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1140. प्रश्न क्रमांक 44. अजयला बलबीरपेक्षा 25% गुण कमी मिळाले तर बलबीरला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 33.1/3. प्रश्न क्रमांक 45. एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 8 सेंटीमीटर व 15 सेंटीमीटर आहेत तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8.5 सेंटीमीटर. क्रमांक 46. समभुज त्रिकोणाची एक बाजू 18 सेमी आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 81 वर्गमुळात 3 सौ सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 47 आहे. बसच्या तिकिटाचे दर 20% वाढले. 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात 10% वाढ झाली तर मूळ दरात किती टक्के वाढ होईल. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 32% वाढ होईल. प्रश्न क्रमांक 48. एका व्यापाराने 25 रुपये डझन भावाने 25 डझन संत्री विकत घेतली. ती सर्व संत्री त्याने 32 रुपये डझन भावाने विकली तर त्याला किती टक्के नफा झाला. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 28% त्याला नफा झाला. प्रश्न क्रमांक 49. 216 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 5 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल. यांनी सेंटीमीटरमध्ये विचारलाय प्रश्न. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे 3600 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 50. 49x वर्ग अधिक 64 छेद y वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी
त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे. 2 अचूक पर्याय निवडा म्हणून सांगितले. तर याचे 2 अचूक पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 51. 6.28 गुणिले 3.14 छेद 9.42 भागिले 3.14 चा वर्ग छेद 12.56 बरोबर किती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 8/3 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52. बीड येथील एका शाळेतील इयत्ता 8वीच्या ए तुकडीतील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमतीपेक्षा 5ने अधिक आहे. त्या तुकडीतील एकूण मुलांची संख्या 65 असेल तर मुलींची संख्या किती. पर्याय दिलेले आहेत. 1 20, 2 30, 3 25 आणि 4 40. तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 25. मुलींची संख्या 25 असेल. प्रश्न क्रमांक 53. पुढीलपैकी अचूक विधान कोणते. 1 आहे संख्या रेषेवर अधिक 5/13 ही संख्या 3/11 या संख्येच्या उजवीकडे येते. ब विधान आहे संख्या रेषेवर 7/13 ही संख्या शून्याच्या डावीकडे येते. क आहे संख्या रेषेवर -4/13 व 2/13 या संख्या शून्याच्या डावीकडे येतात. आणि ड विधान आहे संख्या रेषेवर -5/13 ही संख्या 3/13च्या उजवीकडे येते. तर याची योग्य विधाने आहेत. विधान अ संख्या रेषेवर अधिक 5/13 ही संख्या 3/11 या संख्येच्या उजवीकडे येते. आणि विधान क संख्या रेषेवर -4/13 व -2 व 2/13 या संख्या शून्याच्या डावीकडे येतात. त्यामुळे याचं योग्य उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 54. 7.5 गुणिले 7.5 वजा 7 गुणिले 7.5 अधिक 3.5 गुणिले 3.5 छेद 7.5 वजा 3.5 बरोबर किती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 4. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 55. 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज यातील फरकाला कितीने निशेष भाग जातो. तर ह्याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि ड ने. 2ने, 4ने व 7ने भाग जातो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 56. x घन वजा 2x वर्ग वजा 1 आणि x वजा x वर्ग या बहुपदींच्या गुणाकाराची कोटी किती. कोटी विचारली इथं. या गुणाकारांची बहुपदीच्या गुणाकाराची कोटी येईल पर्याय क्रमांक 2 5. प्रश्न क्रमांक 57. वर्गमुळात x कंसाचा 2/3 गुणिले वर्गमुळात x कंसाचा 1/3 अधिक वर्गमुळात x छेद वर्गमुळात x कंसाचा 3/4 गुणिले वर्गमुळात x कंसाचा 1/4 अधिक वर्गमुळात x बरोबर किती. या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 1. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58. एक गाडी एका तासात 42 किलोमीटर अंतर जाते तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल. तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 14 किलोमीटर अंतर एवढं जाईल. पुढील प्रश्न पाहूयात. 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज यातील फरकाला कितीने निशेष भाग जातो. तर ह्याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि ड ने. 2ने, 4ने व 7ने भाग जातो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 56. x घन वजा 2x वर्ग वजा 1 आणि x वजा x वर्ग या बहुपदींच्या गुणाकाराची कोटी किती. कोटी विचारली इथं. या गुणाकारांची बहुपदीच्या गुणाकाराची कोटी येईल पर्याय क्रमांक 2 5. प्रश्न क्रमांक 57. वर्गमुळात x कंसाचा 2/3 गुणिले वर्गमुळात x कंसाचा 1/3 अधिक वर्गमुळात x छेद वर्गमुळात x कंसाचा 3/4 गुणिले वर्गमुळात x कंसाचा 1/4 अधिक वर्गमुळात x बरोबर किती. या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 1. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58.
एक गाडी एका तासात 42 किलोमीटर अंतर जाते तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल? तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, 14 किलोमीटर अंतर एवढं जाईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59, कंसात 2x - 5 कंसाचा घन वजा 64 या बहुपदीचे अवयव पुढीलपैकी कोणते आहेत? तर याचे अवयव हे पर्याय क्रमांक 3 हे योग्य येणार. कंसात 2x - 9 कंस पूर्ण, तसेच कंसात 4x² - 12x + 21 कंस पूर्ण हे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न 60 आहे. संतोषरावांनी एका बँकेत 2,10,000 रुपये सरळ व्याजाने 5 वर्षांसाठी ठेवले. मुदतीअंती त्यांना 3,36,000 रुपये मिळाले तर व्याजाचा दर किती होता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 12% इतका व्याजाचा दर होता. प्रश्न क्रमांक 61, एका वर्गातील 60 मुलांच्या वयांची नोंद करून ती खालील वारंवारता सारणीत दर्शवली आहे. त्यावरून त्यांच्या वयाचे मध्यमान किती हे शोधायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, 13.6 वर्षे. प्रश्न क्रमांक 65, एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 47.10 चौरस सेंटीमीटर आहे. त्याच्या तळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर असल्यास त्याची लंब उंची किती असेल? इथे पायाची किंमत ही 3.14 घ्यायची आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4 सेंटीमीटर इतकी लंब उंची असणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63, 22 सेमी लांब, 18 सेमी रुंद व 6 सेमी उंच अशी धातूची भरीव इष्टिकाची ती वितळून 0.2 सेंटीमीटर जाडी व 4 सेंटीमीटर व्यास असलेल्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या तयार होतील? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 945 चकत्या तयार होतील. क्रमांक 64 आहे. एका चौरसाचे क्षेत्रफळ 4.41 चौरस सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती? इथं परिमिती विचारले आणि परिमिती येईल पर्याय क्रमांक 4, 8.4 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 65 आहे. एका वृत्तचित्ती आकाराच्या पिंपाची तळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे. त्यात पाणी आहे. त्यात 44 सेंटीमीटर लांब, 14 सेंटीमीटर रुंद व 8 सेंटीमीटर उंच धातूचा ठोकळा टाकला तर पिंपामधील पाण्याची उंची किती वाढेल? याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, 2 सेंटीमीटर इतकी पाण्याची उंची वाढेल. प्रश्न क्रमांक 66 आहे. 17 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 16 सेमी असल्यास त्याच्या दुसऱ्या कर्णाची लांबी किती असेल? या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, 30 सेंटीमीटर. त्यानंतर 67वा प्रश्न. एका शहराची लोकसंख्या 75,000 होती. ती लोकसंख्या पुढच्या वर्षी 10% वाढली. त्यानंतरच्या वर्षी 8% कमी झाली. तिसऱ्या वर्षी 5% वाढली तर तिसऱ्या वर्षाच्या शेवटी शहराची लोकसंख्या किती होती? वाढ आणि घटचं उदाहरण आहे. या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, 79,695 इतकी लोकसंख्या असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68 आहे. अशोकने 15 लाख रुपयास खरेदी केलेला हार 20% नफ्याने विकला तर त्याला किती रक्कम मिळेल? या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, 18 लाख रुपये इतका त्याला तो हार विकल्यानंतर रक्कम मिळणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69 आहे. एका त्रिकोणाच्या 2 बाह्यकोनांची मापे अनुक्रमे 115 अंश व 117 अंश आहेत तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल? या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, लघुकोन त्रिकोण असा तो त्रिकोण असणार आहे. प्रश्न क्रमांक 70, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 11 सेमी असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती? इथं कर्णाची लांबी दिली, त्याच्या बाजूची लांबी विचारली आहे. तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, 5.5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर इतकी त्याची बाजू असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71, 1530चे 3.9% बरोबर किती? 2 अचूक पर्याय निवडायचे. याचे 2 अचूक पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, 59.67 आणि पर्याय क्रमांक 4, 5.967. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72 आहे. एका लघुकंसाचे माप 160 अंश आहे तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती? संगत विशाल कंसाचे माप विचारले इथं. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 200 अंश.
पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न 73वा. एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर 12% सूट देतो. त्याने एक मोबाईल 26,400 रुपयास विकला तर त्या मोबाईलची छापील किंमत किती? हे विचारले. छापील किंमत विचारली मोबाईलची. तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, 30,000 रुपये इतकी मोबाईलची छापील किंमत असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 74 आणि 75 शेवटचे प्रश्न आहेत. आलेखावर विचारलेले आहेत. इयत्ता 8वीच्या 4ही तुकड्यात मिळून एकूण मुलांची म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या किती? हे विचारलेले आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, 255. आणि 75वा प्रश्न आहे. बे तुकडीतील मुले व मुली यांच्या पटसंख्येचे गुणोत्तर किती? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, 7:6 इतकं बे तुकडीतील मुले व मुली यांच्या पटसंख्येचे गुणोत्तर आहे.